माहूर तालुक्यातील मौजे कुट्टी येथे महावितरणाच्या गंभीर हलगर्जीपणामुळे चालू लाईनचे 4 वायर अचानक तुटून पडल्याची घटना घडली। सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी टळली असली तरी महावितरणाच्या कारभाराविरुद्ध गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। जिल्हा परिषद, केंद्रीय प्राथमिक शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयाला लागून असलेल्या ज्या ठिकाणी लाईनीचे वायर तुटून पडले तो गावातील अत्यंत वर्दळीचा मुख्य रस्ता आहे। शाळा सुरू असल्याने आणि आजूबाजूला कोणीही नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली। डीपी वरील योग्य फ्यूज न बसवता थेट वायर जोडून वीज पुरवठा केला जात असल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे। येथील तारा जवळपास 50 वर्षे जुन्या व जीर्ण झाल्या आहेत। घटना समजताच गावाचे युवा सरपंच प्रफुल्ल भुसारे यांनी तातडीने महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधून वीज पुरवठा बंद करायला लावल्याने पुढील अनर्थ टळला। जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळी महावितरणाचा जाहीर निषेध केला। संपूर्ण गावातील जीर्ण आणि लोंबकळणाऱ्या जुन्या तारा त्वरित बदलून नवीन तारा बसविण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली। महावितरणने तातडीने दखल न घेतल्यास येत्या 15 ऑगस्ट रोजी युवा सरपंचांच्या नेतृत्वात माहूर येथील महावितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।